नमस्कार, माझ्या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत आपल्या सगळ्यांच्या आवडीची झणझणीत, फक्कड आणि अगदी खास मराठमोळी अशी शेवभाजी। ही भाजी खास आहे कारण ती बनवायला खूप सोपी आहे, कमी साहित्य लागते आणि अचानक पाहुणे आले तरी झटपट तयार होते। पोळी, भाकरी किंवा साध्या वरण भातासोबत सुद्धा ही शेवभाजी अप्रतिम लागते। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। 1 वाटी भाजीचे शेव, अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, 2 मध्यम आकाराचे कांद्याचे असे काप करून घेतलेले आहे। त्यानंतर 1 टोमॅटो असा कापून घेतलेला आहे। खोबऱ्याचे पण असे काप करून घेतलेले आहे आणि इथे मी 1 अख्खा लसूण सोलून घेतलेला आहे आणि त्यातच 2 इंच आल्याचे काप करून टाकलेले आहे। आता इथं मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण कांदा, टोमॅटो, खोबऱ्याचे काप, आलं आणि लसण घालून त्याची छानपैकी पेस्ट करून घेणार आहे। हे बघा, इथं मी या प्रकारे याची पेस्ट करून घेतलेली आहे। पेस्ट बघा किती छान बारीक झालेली आहे। आता मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि त्या कढईमध्ये तेल घालून घेते। इथं आपलं तेल छान गरम झाल्यानंतर त्यात आपण जिरं घालून घेऊया। जिरं छान तडतडल्यानंतर आपण जे मिक्सर भांड्यामध्ये पेस्ट काढलेली आहे ते यामध्ये घालून घेणार आहे। आता इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपण इथे जे पेस्ट काढून घेतलेली आहे ते पूर्णपणे कच्चे वाटण काढून घेतलेले आहे। त्यातील कांदा, खोबरं, लसण आणि आलं आपण हे भाजलेलं नाही। त्याकरता इथं तेलात ते छान होऊ द्यायचं। त्या वाटणाचा कच्चेपणा निघून जाईल तोवर तरी साधारण 2 ते 3 मिनिट हे छान परतून घ्यायचं। दोन ते 3 मिनिट हे छान परतून झाल्यानंतर आपण यात मसाले घालणार आहे। मी इथे सावजी स्पाइसेसची मॅजिक पेस्ट ग्रेव्ही मसाला वापरला आहे। तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार वापरू शकता। हा मसाला घातल्यानंतर मी हे सर्व मिश्रण चम्मचच्या सहाय्याने एकजीव करून घेणार आहे। आता इथं या मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे। आता आपण यामध्ये 2 चम्मच लाल तिखट, थोडीशी हळद, 1 चम्मच एव्हरेस्ट मसाला आणि 1 चम्मच गरम मसाला घालून घेते। आणि हे सर्व मिश्रण चम्मचच्या सहाय्याने परतून घेते। थोडंसं पाणी घालून सर्व मसाले तेल सोडीपर्यंत परतून घेऊ।
आपले सर्व मसाले इथं छान झालेले आहे. तुम्ही बघू शकता सर्व मसाल्याने तेल सोडलेलं आहे. आता आपण यामध्ये पाणी घालून घेऊया. मी इथे 2 ग्लास पाणी घातलेलं आहे. तुम्हाला हा रस्सा आणखीन पातळ लागत असेल तर तुम्ही यात आणखीन पाणी घालू शकता. मला एवढे पाणी पुरेसे आहे. आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया. आता आपण इथं याला छान अशी एक उकळी काढून घेणार आहे. इथं याला छान अशी उकळी आलेली आहे. मी यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेते. मी कधीच उकळी आलेल्या रस्स्यामध्ये शेव घालून घेत नाही. शेव हे आपण जेव्हा जेवण करायला ताट मांडून घेतो तेव्हाच वरतून घालायचे. तुम्ही जर आधी शेव घातले तर तुमच्या जेवणाच्या वेळेपर्यंत ते पूर्णपणे बेसन होऊन जाणार. म्हणून शक्यतो शेव ताट मांडतानाच घालायचे. तर तुम्हाला ही शेवभाजी रेसिपी कशी वाटली? जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन दाबायला पण विसरू नका, जेणेकरून माझे असेच सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळतील. अशा सोप्या, चवदार आणि पारंपरिक मराठी रेसिपीसाठी पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा आणि चविष्ट खा.